स्वतःला पेनल्टी लावून घेऊ नका. पेनल्टी लावताना आयोजकांना कुठलाही आनंद होत नसतो, पण कधी कधी तुम्ही त्यांना प्रवृत्त करता, मजबूर करता पेनल्टी लावण्यासाठी. आपण बघितलं की 4ची वेळ दिली होती, पण आता 5 वाजायला आले तरीही हा सामना या ठिकाणी सुरू होत नाही आहे. त्यामुळे दोन्ही संघांना 2-2 चेंडूची पेनल्टी लागलेली आहे. आणि बघा सबस्टिट्यूट जे फिल्डर आहेत, बदली खेळाडू जे आहेत, त्यांनी कुठल्याही प्रकारचं मैदानावरती इन्स्ट्रक्शन द्यायचं नाही, कुठल्याही प्रकारे सल्ला द्यायचा नाही, फिल्डिंगच्या बाबतीत कुठला इंटरफेअर करायचं नाही. जे सबस्टिट्यूट आहेत त्यांनी फक्त सबस्टिट्यूटचं काम करायचं, फिल्डिंगचं काम करायचं आहे. आणि सर्कलच्या आतमध्येच हे फिल्डर असणार आहेत. तर अविनाश टेंबे सर या ठिकाणी इशारा करताय, सामना सुरू होतोय. घड्याळात बरोबर आपण बघतायत की 4 वाजून 54 मिनिटं झालेली आहेत. हो, पहिलाच बॉल या ठिकाणी आपण बघतायत आणि 4 चेंडूंचाच खऱ्या अर्थाने हा सर्कल असणार आहे. दरम्यान आमचे साथी समालोचक योगेश मडवी यांचं आगमन झालेलं आहे. मॅन फ्रॉम सिद्धी करवले, पनवेल कॉमेंटेटर असोसिएशनचे उपाध्यक्ष. स्वागत आहे योगेश. हो, कट केलाय, पॉइंटच्या दिशेने चेंडू निघालाय डीप मध्ये आणि गेलाय चेंडू सीमा पार आणि आलाय हा अच्छा संध्याकाळचा पहिला चौकार. असणार आहे अंपायर आणि फिल्डिंग करणारी टीम, या गोष्टीकडे आपण लक्ष केंद्रित करायचंय. ओहो, चांगलं कमबॅक. मागचा शॉट ऑफ लेंथ होता ऑफ स्टंप वरती, हा गुड लेंथ वरनं पडल्यानंतर फार वेगाने ट्रॅव्हल होतोय हा डॉट बॉल. तर स्ट्रायकिंग इनला बॅटर आपण बघतोय नारायण, नॉन स्ट्राईकला आहेत राम आणि बॉलिंग मार्कवर सचिन चिकणकर. ऑन द टोस, फक्त दिशा दिली आहे शॉर्ट थर्डमॅनला. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय, केवळ 1 धाव या दरम्यान येईल आणि 1 धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती कोळी नांदिवली संघाची झालेली आहे ती 5. पॉवर प्ले संपलेला आहे, 4 चेंडूंचा असणार आहे हा पॉवर प्ले. तर चला, वेळ घेऊ नका, वेळेच्या बाबतीत सगळ्यांनी सहकार्य करा. कालही काही संघांना दंडित करण्यात आलंय, आज कुठल्याही संघाने प्लीज विनाकारण टाइमपास करू नका. मॅच कंटिन्यू सुरू असणं गरजेचं आहे आणि पंचांनाही ते राईट्स आम्ही दिलेले आहेत की आपण देखील त्यांना वेळोवेळी त्या ठिकाणी ताकीद द्या, सूचित करा. तर पॉवर प्ले या ठिकाणी संपन्न झालेला आहे आणि धावसंख्या धावफलकावरती आपण बघतो 49. आमचे ऑफिशियल स्कोर आमच्या उजव्या बाजूला प्रसाद पाटील, मॅन फ्रॉम तर मांगरूळचेच आहेत आमचे प्रसाद पाटील, त्यांचे स्वागत करूया. गुणसंख्या लेखकाची भूमिका क्रिकेटमध्ये फार महत्त्वाची आहे. नियम क्रमांक 4 हा स्कोररचा नियम आहे. बॉलिंग मार्कवर रवी म्हात्रे तयार, राऊंड द विकेट. ओहो, कॉट बिहाइंडचा अपील पंचांनी बोर्डवर गेले आणि पहिला गडी बाद होतोय कोळी नांदिवली संघाचा. धावसंख्या धावफलकावरती आहे 5. पहिला गडी बाद होतोय. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणं गरजेचं आहे. बुर्दुल आणि वसारचे कॅप्टन आपण देखील रेडी राहायचंय. ज्या पद्धतीने नांदिवली आणि भालला पॅनल्टी लागलेली आहे, स्वतःला तुम्ही पॅनल्टी लावून घेऊ नका. बुर्दुल आणि वसार इनिंग ब्रेक मध्ये टॉस आपण करणार आहोत. तर न्यू बॅटर मैदानावरती मिलिंद ढोणे त्या ठिकाणी येत असताना 5 वरती पहिला गडी बाद झालेला आहे. बॉलिंग मार्कवर रवी म्हात्रे आल्याच इथून मात्र पहिला ब्रेक थ्रू मिळून दिलाय. रवी पुन्हा एकदा तयार, राऊंड द विकेट. स्ट्राईकला मिलिंद, कट करण्याचा प्रयत्न, संपर्क झाला नाही आणि हा डॉट बॉल. चांगली गोलंदाजी आपण बघतायत. दोन्ही चेंडू चांगल्या लेंथवरती ॲक्शन रिप्ले मध्ये आम्हाला दाखवत आहेत. रोशन पडल्यानंतर अतिरिक्त बाउन्स देखील मिळतोय.
चांगली खेळपट्टी, स्पोर्टिंग विकेट आपण बघतायत. कालच्या दिवसात आपण या खेळपट्टीवरती धावांचा पाऊसही पडताना बघितला. त्याचबरोबर गोलंदाजांनाही ती मदत करते. ड्राईव्ह करतात अलंग द ग्राउंड. चेंडू गेला लॉंगॉनच्या दिशेने. पहिली धाव वेगाने घेतली आहे आणि एकाच धावीवरती समाधान मानावं लागेल. त्या ठिकाणी लॉंगॉनला चांगलं क्षेत्ररक्षक पप्पू मात्रे त्या ठिकाणी होते. डीपमध्ये आपण बघतायत लॉंगॉन आहे, मिड विकेट आहे, लॉंग ऑफ आहे. एक क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेग गेला, एक डीप पॉईंटला क्षेत्ररक्षक तैनात आहे. इनफिल्डमध्ये आपण बघतायत शॉर्ट कव्हर आहे, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, एक गलीमध्ये क्षेत्ररक्षक आहे. लॉफ्ट केला लॉंगॉनला. फिल्डर पप्पू येत आहे. जेलची शक्यता होती पण प्रेझेन्स ऑफ माइंड बघा काय जबरदस्त आहे. त्यांच्या लक्षात आलं की हा झेल मला पकडता येणार नाही आणि त्यांनी लगेचच त्या क्षणाला हा चेंडू थांबवणं त्यांना योग्य वाटलं आणि तो चेंडू त्यांनी थांबवला देखील. या दरम्यान आपण बघतात एक धावसंख्या धावफलकावरती एकूण झालेली ती 7. चांगली बॉलिंग आतापर्यंत मिलिंद रवीची. स्लोअर वन, चेंज ऑफ पेस, व्हेरिएशन दाखवत आहेत. अप्रतिम गोलंदाजी. आधीचे सुरुवातीचे चेंडू आपण जे बघितले ते मध्यम गतीचे होते. थोडासा स्लोअर वन आपण बघतायत. चांगली ॲक्शन आहे. राऊंड द विकेट येत आहेत. रेग्युलरचं क्रिकेट गाजवलेलं आहे आणि तोच अनुभव घेऊन 40+ क्रिकेटच्या दुनियामध्ये आपल्या नावाचा दबदबा निर्माण करणारे रवी. शॉर्ट ऑफ लाईन टॅप करतायत. पॉईंटला फिल्डर येत आहेत पण डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथून होतोय सफल आणि या 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती आपण बघतोय झालेली आहे ती 9 धावा. या दरम्यान षटक दुसरं संपन्न झालं आहे. पहिल्या ओव्हरमध्ये आपण 5 धावा बघितल्या होत्या. या ओव्हरमध्ये आपण केवळ 4 धावा बघितल्या आहेत. धावांची गती 4.5ची बघायला मिळते पण 4.5ची धावगती पुरेशी असेल का हा देखील प्रश्न आहे. कारण 4 ओव्हरच्या मॅचमध्ये किंवा लिमिटेड ओव्हरच्या स्पर्धेमध्ये तुम्हाला कमीत कमी एक 10 ते 12चा रन रेट तो मेंटेन ठेवावा लागतो. पण सध्या आपण बघतो की 4.5. हे बघा खेळाडू कक्ष आमचं दाखवत आहेत. आमचे कॅमेरामॅन त्या ठिकाणी आहेत. यश शेलवले जे साईड कॅमेरा त्यांच्याकडे ही जबाबदारी दिलेली आहे. दुसऱ्या बाजूला आपण राहुल जाधव जे मेन कॅमेऱ्यावरती काम करत आहेत. नीरज आहेत आणि आतिश फराड. तर राहुल आहेत स्टेज कव्हर करत आहेत. चांगली कामगिरी. ओमसा MTC अत्यंत नामांकित अशी वाहिनी, ज्या वाहिनीने यशाची उंच शिखर फार कमी वेळेमध्ये सर केलेले आहेत. अनेक मोठमोठ्या स्पर्धा ओमसा MTC कव्हर करत असते आणि एक उत्कृष्ट ऑपरेटर आमच्या सोबत आहेत रोशन फराड. ओहो काय जबरदस्त यष्टीरक्षण बघा, काय फिटनेस यष्टांच्या मागे. रवी मात्रे गोलंदाजी अप्रतिम केली. इकॉनॉमिकल बॉलिंग बघितली आपण आणि त्याचबरोबर हे यष्टीरक्षण. हा बघा ॲक्शन रिप्ले दाखवतात आम्हाला. रोशन कशा पद्धतीने डाव्या बाजूला पहिला टप्पा पडल्यानंतर चेंडूला थांबवलंय. पुन्हा इनर एज, पुन्हा एकदा चेंडू मागे येतोय. फाईन लेगला क्षेत्ररक्षक चेंडू त्या ठिकाणी थांबवत आहेत. या दरम्यान एक धावसंख्या धावफलकावरती 10. एक विकेट गमावलेलं आहे. मैदानावरती मिलिंद आणि त्याचबरोबर बॅटिंग करत असताना राम. बॉलिंग मार्कवर गणेश मात्रे. गणेश तयार. स्टॅकिंग इनला बॅटर आपण बघतोय मिलिंद ढोणे. कट करतायत गॅप मधून. ओह काय फिल्डिंग आहे बघा. एका हाताने चेंडू थांबवलाय. फिल्डिंगचा स्टँडर्ड जबरदस्त आपण बघतोय भारत संघाचा. 40+ क्रिकेट खऱ्या अर्थाने डोंबिवलीमध्ये आपण बघितलं 64 संघ ॲक्टिव्ह आहेत अर्जुनभाई पाटील यांच्या अध्यक्षतेखाली. आणि बघता बघता हा आकडा खरं तर 8चा होता आणि 3-4 वर्षातच 60च्या पुढे 64 संघ. आणि क्वालिटी क्रिकेट आपण 40+चंही बघतोय. स्विंग अँड मिस, डॉट बॉल. चांगला चेंडू होता. गोलंदाजी चांगली होते. त्याचबरोबर क्षेत्ररक्षकाची साथही मिळते गोलंदाजाला आणि त्यामुळे आपण बघता की धावसंख्येला ती गती मिळत नाहीये. धावसंख्या 11. एकही मोठा फटका आतापर्यंत आलेला नाहीये. एक आलाय चौकार जो पहिल्या ओव्हरमध्ये आला होता. हो उडवलाय, उंच गेलाय. झेलची शक्यता आहे आणि फलंदाज होतील बाद. हा दुसरा धक्का मैदानावरती कोळी नांदिवली संघाला.
40+ क्रिकेट संघटनेचे खजिनदार आदरणीय श्री राजू गायकवाड, त्याचबरोबर उपाध्यक्ष विकास गायकवाड, या दोन्ही व्यक्तींच्या ठिकाणी आगमन झालंय. मी विनंती करेन या दोन्ही मान्यवरांना की या आपण आपलं हार्दिक सहर्ष स्वागत आहे. SP ग्रुप चषक 2026 आयोजक आहेत साईनाथ पाटील फाउंडेशन. ऑन साइडला हवेत, जेल होईल का प्रश्न कठीण आहे. आणि बघा फिल्डिंग, बघा काय जबरदस्त क्षेत्ररक्षण. अगदी पहिल्या बॉल पासून जी फिल्डिंग आपण बघतायत ती वर्ल्ड क्लास फिल्डिंग आहे. 40+ क्रिकेट किती दर्जेदार आहे आणि काय फिल्डिंग केली आहे या पहिल्या ओव्हर पासून. पुन्हा एकदा आपण बघूया. ऑन साइडला खेळले होते आणि क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते पप्पू म्हात्रे. मगाशी चांगलं क्षेत्ररक्षण. बघा हा चेंडू कसा अडवलाय. तर 17-18 वर्षाच्या खेळाडूलाही लाजवतील अशा प्रकारची ही फिल्डिंग महासंघ मैदानावरती दाखवतोय. धावसंख्या धावफलकावरती तर नांदवी गावचे आदरणीय श्री महेश कोणकर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी विनंती करेन महेशजी कोणकर यांना की आपण मंचावरती या. आपलं हार्दिक सहर्ष स्वागत आहे. धावा धावफलकावरती आहेत एकूण 13. चेंडू पुन्हा टाकावा लागेल. वाईड बॉल कॉल अंपायर या ठिकाणी करत असताना विक्रम शेलार सर. आणि बघा जे संघ आज खेळत आहेत त्या संघाला सपोर्ट करण्यासाठी त्या गावातील कोणीही ज्येष्ठ प्रतिष्ठित व्यक्ती या ठिकाणी आला असाल तर आपण मंचावरती या. आपल्याला कुठल्याही इन्व्हिटेशनची गरज नाही. आणि बघा चेतन ढोणे आलेले आहेत. क्या बात आहे. मला वाटलं की 40+ झाले पण नाही, अजूनही अंडर 40 आहेत. आणि नांदिवली संघाची रन मशीन चेतन ढोणे 5 चेंडूत 5 षटकार मारण्याचा रेकॉर्ड सुभाष मैदानावरती केला होता लास्ट इयर. स्लोअर 1 चेंडू आत आणला होता. या दरम्यान डॉट बॉल अखेर षटक प्रगती पथावरती. धावांची गती फार कमी आपण बघतोय. 14 धावा झालेल्या आहेत 4 ओव्हरची मॅच. ओ हवेत, झेल होईल का प्रश्न आहे आणि उत्तर दिलंय. हा झेल पकडून हो फलंदाज झालाय बाद. आणखीन एक धक्का मैदानावरती नांदिवली संघाला. हा बघा ऍक्शन रिप्ले पुन्हा एकदा दाखवत आहेत. डबल माइंडेड होते खऱ्या अर्थाने. टायमिंग झालं नाही. हलक्या हाताने खेळले होते आणि सुंदर झेल टिपलाय. तर न्यू बॅटर नागेश साळुंके. धावसंख्या धावफलकावरती 14 धावा 3 विकेट 3.4 षटक आतापर्यंत झालेले आहे. अत्यंत सुंदर अशी ही मांगरुळची क्रीडा नगरी छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण याच नावाचं क्रीडांगण आपण देसाईचं बघितलेलं आहे. ऑन साइडला ओ यावेळेस मात्र रेंजच्या बाहेर होता. वाक्याच्या बाहेर चेंडू गेला सीमा पार. आला हा चौकार. मुजरा स्वराज्य जननी राज्यमाता राष्ट्रमाता जिजाऊंना मानाचा मुजरा. 19 तारीख येथे जगात बारी. 19 फेब्रुवारी आपल्या राजाची जयंती येते आणि त्याची जय्यत तयारी संपूर्ण महाराष्ट्रात सुरू आहे. या दरम्यान आपण बघताय तर 4 षटक संपन्न झालेले आहेत. धावसंख्या धावफलकावरती 20-21 धावांचं एक माफक टार्गेट सेट करण्यात आलंय. हे बॅटिंग कार्ड आम्हाला दाखवत आहेत स्क्रीनवरती. नारायण आउट झाले होते 5 वरती. राम 2 धावा करून बाद झाले. मिलिंदने 5 धावांचं योगदान दिलं. पंकजने 2 धावांचं योगदान दिलं. आणि अशा प्रकारे ही 4 षटकं इथे संपन्न झाले आहेत. दोन्ही संघांना 2-2 चेंडूंची पॅनल्टी लागलेली आहे. त्यामुळे ही इनिंग आपण 24 चेंडूच्या ऐवजी 22 चेंडूंचीच इथे आपण कव्हर केली आहे. आणि त्यामुळे सेकंड इनिंगमध्येही 22 चेंडूमध्ये 21 धावा
विजयासाठी बालसंघाला पूर्ण करायचे आहे. हे आपण बघतायत बॉलिंग कार्ड. सचिनने पहिले षटक हाताळलं, 5 धावा दिल्या, एकही विकेट नाही. त्यानंतर रवीने एक षटक हाताळलं, 4 धावा खर्च केल्या, 1 विकेट. इकॉनॉमी 4ची राहिली. गणेशने एक षटक हाताळलं, 4 धावा, 1 विकेट, 4ची इकॉनॉमी. आणि सदाशिवने अखेरच्या षटकात 7 धावा दिलेल्या आहेत, 1 विकेट प्राप्त केले आणि त्याचा इकॉनॉमिकल रेट 7चा राहिला आहे. अशा प्रकारे हे पहिलं सत्र आणि आता दुसऱ्या सत्राकडे आपण वळतोय. करूया कॉमेंट्री बॉक्समध्ये परिवर्तन. या ऐकूया जो आवाज सातत्याने आपण अनेक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये ऐकत आलेलो आहे, ज्या आवाजाने अनेक स्पर्धा रंगल्या, ज्या आवाजाने अनेक मैदानं दुमदुमली, तो आवाज म्हणजे सिद्धी करवलेचा आवाज, रायगड जिल्ह्याचा आवाज. योगेश पाटील सरांना आपण ऐकणार आहोत. तर मान्यवरांना मी विनंती करेन, जे जे मान्यवर या ठिकाणी आलेले आहेत आपल्या संघाला सपोर्ट करण्यासाठी, त्या सगळ्यांना मी विनंती करतो की आपण व्यासपीठावरती या. आपण नाणेफेकीची प्रक्रिया पूर्ण करूया. तर बुर्दुल आणि वसारमध्ये पुढचा सामना होणार आहे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस कंपल्सरी आहे. या दोन्ही कॅप्टन या. प्रवीण म्हात्रे आणि बघा प्रवीण म्हात्रे 40+ झालेले आहेत. आता आम्ही तर मांगुळगावचे विद्यमान सरपंच रवी पाटील साहेबांना विनंती करेन की या आपण आपल्या शुभास आपण टॉस करा. या कॅप्टन बुर्दुलचे कॅप्टन या ठिकाणी प्रवीण म्हात्रे आहेत. या कॅप्टन वसारचे कॅप्टन तर मांगुळगावचे 40+ संघाचे स्टार गोलंदाज चंद्रकांतजी पाटील या आपण मंचावरती. तर या रवी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण करूया टॉस. हेड असा कॉल केलाय आणि आलेला आहे टेल. टॉस जिंकलेला आहे बुर्द संघाच्या संघ नायकाने. डिसिजन प्रवीण म्हात्रे. आम्ही फिल्डिंग करू. फिल्डिंग करण्याचा निर्णय. 4 ओव्हरची मॅच आहे. काय रणनीती आखणार आहेत? किती धावसंख्येवरती रोखण्याचा प्रयत्न असेल? कमीत कमी धावांवर रोखण्याचा प्रयत्न करू, कारण ती पण समोरची टीम पण चांगली आहे. स्पर्धेविषयी 2 शब्द. आयोजन खूप सुंदर आहे आणि खेळाला चान्स दिले त्यांच्याबद्दल हार्दिक अभिनंदन. पायाला दुखापत असतानाही मैदानावरती अनेक खेळाडूंना उतरताना आम्ही बघितले, तुम्हीही तो रिस्क घेताय, काय सांगाल? बघू आता. एवढे दिवस तर मी नाही खेळलो, पण पोरं नाही ऐकत, चल 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 म्हणून आलो. तर टॉस तुमच्या अगेन्स्ट गेला आहे, किती महत्त्वाचा होता टॉस? नाही, टॉस महत्त्वाचा होताच, कारण संध्याकाळची हवा वाहते, त्याच्यामुळं त्या हवेचा परिणाम आमच्या खेळावर नक्कीच जाणवेल. परंतु आमचे जे बॅट्समॅन आहेत, जगदीश आहे, सोनू आहे, विश्वास आहे, हे त्याला प्रत्युत्तर करतील आणि चांगल्यात चांगली धावसंख्या करण्याचा आमचा प्रयत्न राहील. शेवटचा प्रश्न. इतकं सुंदर आयोजन केलं आहे साईनाथ पाटील फाउंडेशनच्या वतीने, स्पर्धेविषयी 2 शब्द. खरं म्हणजे हा साईनाथ पाटील जो ग्राउंड आहे ना, हा आमचा होम ग्राउंड आहे. मांगरूळ आणि आम्ही वसार म्हणजे एकत्रच खेळतो, एकत्र प्रॅक्टिस करतो, त्याच्यामुळे आम्हाला होम ग्राउंड आहे. तरी पण एक स्पर्धा असल्यामुळे स्पर्धा टिकणारच आणि स्पर्धेचा हे करूनच आम्ही सर्व प्लॅनिंग करणार आहोत. थँक्यू. थँक्यू. शुभेच्छा असतील दोन्ही संघांना. टॉस जिंकलेल्या बुर्दुल संघाने प्रथम ते फिल्डिंग करणार आहेत. इन्व्हाइट केले वसारला बॅटिंगसाठी. ही मॅच नंतर सुरू होईल, पण वळूया आपण चालू सामन्याच्या दिशेने. ऐकूया खेळाचं दुसरं सत्र. कॉम्बॉक्समध्ये आहेत योगेश मडवी सर. तर आदरणीय कृष्णाजी मडवी, प्रसिद्ध उद्योजक, यांचं आगमन झाले, त्यांचं हार्दिक सहर्ष स्वागत. थँक्यू सो मच विनोदजी पाटील सर, डोंबिवली समालोचक असोसिएशनचे अध्यक्ष आहेत. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देवो सर्व कार्येषु सर्वदा सर्व मांगल्य मंगल्य शिवे सर्वाद साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायण नमस्तुते. गणरायाला नमन करून हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिवछत्रपती राजन्य स्पर्धेच्या वतीनं त्रिवार मानाचा मुद्रा. आणि आपण पाहतायत साईनाथ पाटील फाउंडेशन आयोजित SP ग्रुप चषक 2026 पर्व सालाबाद प्रमाणे ही क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते.
डे नाईट फॉर्मॅटमध्ये या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आणि आज दुसरा दिवस अर्थात दुसरा डे नाईट फॉर्मॅट सुरू झालाय. काल देखील चांगलं क्रिकेट आपण पाहिलं. नांदिवली विरुद्ध भाल 40+ यांच्यामध्ये पहिला मॅच. नांदिवली संघानं केवळ धावा केलेत 20 आणि 21 धावेचं टार्गेट मैदानाच्या मध्ये. 4 चेंडूंचा पॉवर प्ले असेल. ओव्हर 4 षटकांचा सामना. चांगला बॉल पॅडवरती होता. अपील स्ट्रॉंग. अपीलमध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी. चांगली सुरुवात आहे. खरं तर आतापर्यंत चेंडू फेकलेत 3 बॉलमध्ये 1च धाव लेग बाय स्वरूपामध्ये प्राप्त झाली. टार्गेट 20 धावा पहिल्या क्षेत्रामध्ये झाले. 21 धावेचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये पूर्ण करायचं, त्यामुळे संघर्ष करावा लागेल नांदिवली 40+ टीमला. समोर फिल्डर तैनात आहे. मिस फिल्डिंग. अगदी बॉल 2 धेंगाच्या मधनं गेलाय. बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 रन. नक्कीच, कारण ही स्पर्धा अंतिम दिवसामध्ये अर्थात 19 फेब्रुवारी जगात भारी. 19 फेब्रुवारी माझ्या राजाची जयंती अगदी धमाकाट साजरी केली जाते संपूर्ण महाराष्ट्र म्हणावे तर संपूर्ण देशभरामध्ये. आणि SP ग्रुप चषकाचा अंतिम दिवस देखील असेल, अंतिम रात्र असेल. बघा रिप्ले मध्ये दाखवलं जाते अगदी बॉडी दष्टपुष्ट असल्यामुळे त्याला बॉल पर्यंत वाकणं कठीण झालं. फिल्डर त्या ठिकाणी मिड ऑनला होते. मास हड्डी बिड्डी कुछ नाही, खाली मास. सुरुवात झाली मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या ओव्हरमध्ये खरं तर 4 चेंडूंचा पॉवर प्ले समाप्त झालाय. रामधोनीचे षटक होतं 5 धावेचं आणि आता करायचे त्या मैदानावरती 16 धावा 18 बॉलमध्ये. चला बघा, 1 षटकसाठी केवळ 5 मिनिटाचा टायमिंग आहे. हे लक्षात असायला पाहिजे. आणि 5 मिनिटामध्ये तुम्हाला कशा प्रकारे षटक फेकायचे, अर्थात 3 षटक तुम्हाला 15 मिनिटाचा टायमिंग दिला जाईल आणि त्या 15 मिनिटामध्ये तुम्हाला 3 षटक फेकावे लागतील. अन्यथा 4थ्या षटकामध्ये 1 फिल्डर इनफिल्डला घेतला जाईल. या गोष्टीची नोंद घ्या. पंचांच्या भूमिकेत पंच विकी शेलार आणि अविनाश टेंबे हे 2 प्रोफेशनल पंच मैदानाच्या आतमध्ये. ओव्हर नंबर 2 पहिला चेंडू प्रहार केलाय. ऑन साइडला धन 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 बॉल करत चाललाय. बाउंड्री लाईनच्या बाहेर मिसफील्ड पुन्हा पाहायला मिळाली. यावेळेस नांदिवली टीम कडून 4 रन. चार रन आणि 4 धावेने धावसंख्या 9 वरती पोहोचली. दमदार सुरुवात मैदानाच्या आतमध्ये. खरं तर पहिलं षटक चांगलं होतं. टार्गेट मोठं नाहीये. पुन्हा एकदा त्याच दिशेनं तेच फिल्डर आहेत. यावेळी चूक नाही. रन्स मिळाली. 1 सिंगल बरोबर धावसंख्या 10. आता करायचे 11 धावा. अगदी शांत दिमागानं शांत डोक्यानं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना बाल संघाचे काढू. बाल म्हटलं की मलंगड क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष प्रदीपदादा मडवी यांचा संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. चांगलं बॅटिंग करतात. फुलटॉस बॉल प्रहार केलाय. मिड विकेटच्या दिशेनं बॉल फील्ड होणार तोपर्यंत 2 धावा पूर्ण होत आहेत. 3ऱ्या धाब्याचा कॉल नाहीये. नांदिवली संघाला खरं तर प्रॅक्टिसची गरज आहे. प्रॅक्टिस मॅन इज परफेक्ट मॅन असं म्हटलं जातंय खरं तर विनोद सर. तर प्रॅक्टिसची गरज आहे. सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये जी फिल्डिंग डिपार्टमेंट पाहायला मिळते थोडंसं खराब प्रदर्शन, सुधार करावा लागेल. नवीन संघ उभारलाय हे दिसून येते खरं तर मैदानाच्या आतमध्ये. का सध्या 40+ म्हटलं की एक स्टँडर्ड क्रिकेट काय असतं, जे जुनं क्रिकेट काय हे दाखवून देणारं क्रिकेट आहे. 1 धाव आरोग्यासाठी ही संकल्पना खरं तर 40+ची आणि सध्या अनेक मोठमोठ्या स्पर्धेमध्ये 40+ संघांचा समावेश होतो आणि ह्याही स्पर्धेमध्ये 40+ संघ. राजूदादा गायकर अध्यक्ष आहेत खरं तर संघटनेचे, मलंगड क्रिकेट असोसिएशन 40+. बॉल चांगला बॅक टू द बॉलर, परंतु बॉल आणि शरीराचा कुठलाही स्पर्श झाला नाही, त्यामुळे 1 धाव पूर्ण झाली. 1 धावेच्या मदतीनं षटक दुसरं सुरू असताना 15 धावा करायचे फक्त 6 धावा. यानंतर बघा वसार विरुद्ध बुर्दुल 40+ यांच्यामध्ये होईल लढत. वसार संघाने टॉस जिंकलाय.
फक्त 6 धावेची गरज आहे. 13 बॉल शिल्लक राहिलेत. सामन्यामध्ये पूर्णपणे मजबूत स्थिती प्राप्त केली. फटका चांगला आहे, ऑन साईडला चाललाय. यावेळी स्कोरलेक रिझन मध्ये सीमारेच्या बाहेर 4 रन. अशा प्रकारे 2 षटक समाप्त झाले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर जनसंख्या 19. येणारे 2 षटक आता गरज आहे फक्त 2 धावेची. चला 2 षटक समाप्त. धावसंख्या 19 आणि आता गरज आहे ती फक्त 2 धावेची. काल स्पर्धा सुरू झाली. महाशिवरात्रीचं पर्व होतं आणि खरं तर महाशिवरात्रीच्या दिवशी स्पर्धा सुरू झाली आणि छत्रपती शिवरायांच्या जयंती निमित्तानं ती स्पर्धा संपन्न होणार. या ग्राउंडवरती SP ग्रुपचे सर्वेसर्वा खरं तर साईनाथ दादा पाटील यांच्या स्वप्नातून साकारली जाणारी क्रिकेटची भव्य दिव्य स्पर्धा आणि सरपंच रविदादा पाटील कौतुक करेल सगळ्यांचं. खरं तर ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी या सगळ्यांचं फार मोठं योगदान आहे. बॉल वाईटचा इशारा पंचांकडून. स्कोर इज लेबल. आता 1 धावेची गरज आहे. चला वसार 40+ संघ आपण रेडी राहायचंय. राजेश फुलोरे, मोहन फुलोरे, जगदीश दूधकर, टायगर, खरं तर सगळेच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये असतील. वसार संघ एक ताकदवर संघ आहे. आज पुन्हा ती ताकद पाहायला मिळेल. त्यांच्या समोर तेवढाच बलाढ्य टीम प्रवीण मात्रे बुर्दूचा संघ मैदानाच्या आतमध्ये उतरेल. सध्या मैदानावरती सामना जिंकलाय पहिलाच भाल संघानं. नांदिवली संघ हार्ड लक. खरं तर याच वर्षी मैदानात आतमध्ये आलेत. चांगलं क्रिकेट त्यांच्या वतीने देखील पाहायला मिळालं. कालांतराने एक चांगला संघ देखील आपल्याला उभारताना पाहायला मिळेल. नांदिवली संघ हार्ड लक. चला सेकंड करा आपण. दोन्ही संघ एकमेकाला हस्तोलंदन करा आणि लगेच मैदानाच्या बाहेर व्हा. सामना पहिला आपण पाहिला नांदिवली 40+ विरुद्ध भाल 40+ यांच्यामध्ये आणि दमदार लढत जिंकली भाल 40+ संघानं. अभिनंदन संघाचं. दोन्ही संघ एकमेकाला शुभेच्छा देत आहेत. नांदिवली संघ आपण या सामन्यामध्ये परास्त झालो, परंतु का परास्त झालो? हॅलो चेक. सामना जिंकल्या मैदानाच्या आतमध्ये भाल 40+ संघ. अभिनंदन. कुठेही जायचं नाही, कारण हा सामना संपला की लगेच तुमचा सामना होईल, त्यामुळे कुठेही जाऊ नका. आणि या सामन्याचा सामनावीर लो स्कोरिंग सामना होता. खरं तर बॅटिंग करताना देखील त्या फलंदाजाने 9 धावा केल्या आणि गोलंदाजीतून रवी मात्रेनं 4 धावा देत 1 विकेट घेतली. तो भाल 40+ संघाचा रवी मात्रे ठरला सामनावीर. चला रवी मात्रे या आपण. सन्मानी आमचे नंदुशेठ यांच्या शुभाशय मी देणार आहोत. सामनावीर रवी मात्रेला भाल संघाचे ऑलराऊंडर. खरं तर या सामन्यामध्ये गोलंदाजी चांगली झाली. भाल 40+ संघ अभिनंदन. प्रथम सामना जिंकलाय. रवी दादा काय सांगशील एकंदरीत मॅच बद्दल? नांदिवली संघ आमच्यासाठी म्हणजे खूप चांगला संघ होता, पण त्यांचा स्कोअर कमी झाल्यामुळं आम्हाला एक म्हणजे त्यांची बॉलिंग लाईन पण एक खूप चांगली होती, तरी पण आम्हाला लो स्कोअर झाल्यामुळे आम्ही ते सहज जिंकू शकलो.
धन्यवाद. चला या नंदुरबारच्या शुभास आम्ही देत आहोत सामनावीर हा पुरस्कार रवी म्हात्रे यांना. कारण गोलंदाजी 4 धाबा देत 1 विकेट घेतली. त्यानंतर इथे बॅटिंग मधून 9 धाबा केल्या. अशा प्रकारे ऑलराऊंडर भूमिका निभवताना रवी म्हात्रे ठरला सामन्याचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. चला टीम 40+ वसार संघाच्या कॅप्टनला विनंती की आपण लगेचच आता मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचंय. वसार संघ भय घेऊ नका. बॅटिंग घेतली वसार संघ. बुर्दुल संघ बघा आपल्याला कॉल आहे. बुर्दुल संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचं, अन्यथा आपल्याला पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. कारण नियम हे कोणासाठी थांबत नसतात, वेळी कोणासाठी थांबत नसते. आज पहिल्याच मॅच मध्ये दोन्ही टीमला पॅनल्टी लागली, उशीर झाले, 2-2 बॉल कमी करण्यात आले. त्यामुळे लक्ष असू द्या बुर्दुल संघ, आपण ती चूक करू नका. प्रवीण म्हात्रे चला मैदानाच्या आतमध्ये. प्रवीण म्हात्रेचा संघ मैदानाच्या आतमध्ये उतरेल. बुर्दुल 40+ त्याला सामोरं जाईल. खरं तर गावदेवी वसार 40+ आणि काही विशेष सन्मान होणार आहे. चला फन्स आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. कारण दोन्ही ओपनर ब्लास्टर मैदानाच्या जेणेकरून की सामन्याला आपल्याला सुरुवात करता येईल. साईनाथ दादा पाटील फाउंडेशन आयोजित